सुरुवात करूया वेगवान स्वरूपातल्या घडामोडींना। राज्यपालांनी घेतलेले निर्णय योग्य आणि नियमाला धरूनच असल्याचा युक्तिवाद सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केला। तर सरकार पाडण्यात राज्यपालांनी मदत करू नये, यापासून राज्यपालांनी स्वतःला दूर ठेवलं पाहिजे होतं, अशी टिप्पणी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी केली। मंत्री सभागृहात का हजर राहत नाहीत असा सवाल विचारत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संताप व्यक्त केला। मंत्र्यांच्या गैरहजेरीमुळे लक्षवेधी पुढे ढकलण्याची नामुष्की येत असल्याने मंत्र्यांनी लक्षवेधीबाबत गंभीर राहावं, असं अजित पवार म्हणाले। मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलगिरी व्यक्त केली। अनुपस्थितीबाबत मंत्र्यांना समज देणार असल्याचं फडणवीस यांनी सभागृहात सांगितलं। राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून विविध मुद्द्यांवर विरोधक आजही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली, राज्याच्या अर्थसंकल्पावर टीका केली। किसान सभेच्या लॉंग मार्चचा आजचा चौथा दिवस आहे। घाटनदेवी इथं मुक्काम केल्यानंतर शेतकरी कसारा घाटातून मुंबईकडे निघून आलेले आहेत। नाशिकहून निघालेल्या लॉंग मार्चमधील आंदोलकांनी आजच्या बैठकीवर बहिष्कार टाकला। सरकारला जर तोडगा काढायचा असेल तर सरकारनं मोर्चाच्या ठिकाणी येऊन चर्चा करावी, अशी भूमिका मोर्चेकऱ्यांनी घेतली। छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयात परिचारिकांनी संप पुकारलाय, त्यामुळे नर्सिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांवरील रुग्णसेवेचा भार वाढलाय। दरम्यान रुग्ण आणि रुग्णाच्या कुटुंबियांचे प्रचंड हाल होत आहेत। जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी नाशिकमध्ये मालेगाव, मनमाड, येवला, नांदगाव, सटाणातील शासकीय कर्मचारी संपावर गेले आहेत। शासकीय कार्यालयांमध्ये सध्या शुकशुकाट पसरला असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। जुन्या पेन्शनच्या मागणीवरून नवी मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं। यावेळी हातावर काळी फीत बांधून निषेध करण्यात आला। भुसावळमध्ये महसूल विभागातील कर्मचारी संपावर गेल्यामुळे कामकाजावर परिणाम झाला। कार्यालयातील रोजची कामं रखडली असून नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत। बारामतीत मॅनहोल साफ करताना 4 जणांचा गुदमरून मृत्यू झाला। खांडज इथं ही घटना घडली। दरम्यान 4ही कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत। धुळ्यातील अंजग या गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची इमारत धूळ खात पडून आहे। 2 वर्षांपासून आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती न केल्यानं लाखो खर्चून बांधलेल्या इमारतीची दुरवस्था झाली, त्यामुळे ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत। हिंगोलीत जिल्हा पुरवठा अधिकारी, तहसीलदार आणि रेशन दुकानदारांविरोधात गुन्हा दाखल झाला। धान्य वाटप घोटाळा प्रकरणी घोटाळ्याच्या आदेशानंतर हायकोर्टाच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली। जालना शहरात दिवसाउजड वाहनांना प्रवेश बंदी घालण्यात आली आहे। वाढत्या अपघातांच्या घटनांमुळे हा निर्णय घेण्यात आला। या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलेले आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये 3 दिवसात कोरोनाच्या 15 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे। हे सगळे रुग्ण विविध भागातील असून मनपाकडून विशेष खबरदारी घेण्यात आलेली आहे। राज्यात H3N2 इन्फ्लुएन्झाचा प्रादुर्भाव वाढला असून आतापर्यंत 2 जणांचा बळी गेला आहे। अहमदनगर आणि नागपुरातील रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे। महाराष्ट्र पोलीस दलात भरती होऊ इच्छिणाऱ्या तृतीयपंथीयांसाठी निकष जाहीर करण्यात आलेले आहेत। राज्य सरकारनं याबाबतचं परिपत्रक प्रसिद्ध केलंय, त्यामुळे शारीरिक आणि मैदानी चाचण्या पूर्ण करून पात्र ठरलेले तृतीयपंथी पहिल्यांदाच महाराष्ट्र पोलीस दलात दिसणार आहेत। वाशिममध्ये वीज चोरी विरोधात महावितरणनं धडक कारवाई सुरू केली आहे। वाशिममध्ये गेल्या 11 महिन्यांमध्ये वीज चोरीची 135 प्रकरणं उघडकीस आली असून या वीज चोरांना 8,87,71,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे। भुसावळमध्ये तापमानाचा पारा सरासरी 35 अंशांवर पोहोचल्यानं विजेच्या मागणीत वाढ झाली आहे, त्यामुळे दीपनगर केंद्रातून वीज निर्मिती वाढवण्यात आली असून राज्याला 1100 मेगावॅट वीज पुरवठा केला जातोय। नांदेडमध्ये पेन्शन वाढीच्या मागणीकरता EPS 95 पेन्शनधारकांनी आंदोलन केलं। दरमहा 7,500 रुपये पेन्शन द्यावं अशी मागणी करत रास्ता रोको करण्यात आला। बुलडाण्यातील विजयस्तंभ परिसरामध्ये राष्ट्रीय संघर्ष समितीकडून रास्ता रोको करण्यात आला। EPS 95 पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्यात आल्याची मागणी करण्यात आली।
बुलढाण्यामध्ये पुणे नागपूर महामार्गावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला। अवकाळीनंतरची नुकसान भरपाई, पीक विमा, 2 वर्षांपूर्वी झालेल्या गारपिटीची नुकसान भरपाई देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। रास्ता रोकोमुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती। अमरावती बाजार समिती 4 दिवस बंद राहणार आहे। पश्चिम विदर्भात 15 ते 18 मार्च दरम्यान अवकाळीची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे शेतमाल पावसात भिजू नये याकरता बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। मावळमधील बदलत्या हवामानाचा शेतीला फटका बसतोय। ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली असून मावळमधील गहू काढणीला वेग आलेला आहे। दापोली साई रिसॉर्ट प्रकरणी अटकेत असलेल्या सदानंद कदम यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। न्यायालयीन कोठडी मिळताच कदमांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला। हैदराबाद येथील भाजपचे निलंबित आमदार टी राजा सिंग यांच्या विरोधात श्रीरामपूरमध्ये गुन्हा दाखल झाला। एका कार्यक्रमात विशिष्ट धर्माबाबत आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। कोल्हापुरातील राजाराम साखर कारखाना निवडणुकीकरता 23 एप्रिलला मतदान होत आहे। या निवडणुकीमुळे सतेज पाटील आणि महाडी गट पुन्हा आमने-सामने येणार आहे। ठाकरे परिवाराला बदनाम करण्याचा कट असून सरकारकडून विरोधातील नेत्यांना टार्गेट केलं जात आहे अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली। भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये गेल्यानं नेते स्वच्छ होतात असा खोचक टोलाही त्यांनी लगावला। नाशिकच्या कळवणमध्ये शेतकऱ्यांच्या 2 गटांमध्ये तुफान राडा झालाय। दोन्ही गटांनी एकमेकांवर लाठ्याकाठ्यांनी हल्ला केलाय। या हल्ल्यात एका महिलेसह 4 जण गंभीर जखमी झालेले आहेत। या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। नालासोपाऱ्यातील तुळींज रोड परिसरामध्ये ड्रग्ज विक्री करणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी अटक केली आहे। या कारवाईत आरोपी महिलेकडून 9 लाखांचा ड्रग्ज जप्त करण्यात आला। पुण्यातील खडक परिसरामधून एका पाकिस्तानी तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। 2015 पासून हा तरुण पुण्यात राहत असून तो बनावट कागदपत्र तयार करत होता। खडक पोलीस ठाण्यात या पाकिस्तानी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। समृद्धी महामार्गावर हर्सुल ते माळीवाडा दरम्यान ट्रकचा भीषण अपघात झाला। या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला। अपघात झालेल्या ट्रकला क्रेनच्या सहाय्याने बाजूला काढण्यात आलं। जळगावमध्ये अल्पवयीन मुलीचं अपहरण करणाऱ्या आरोपीला 2 वर्ष कारावासाची शिक्षा झाली। भावासोबत निघालेल्या पीडितेला लिफ्ट देतो असं सांगून आरोपीनं तिचं अपहरण केलं होतं। चोरट्यांच्या हल्ल्यात 40 वर्ष व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील अरणगाव दुमाला इथं घडली। चोरट्यांनी घरात प्रवेश केल्याचा समजताच प्रतिकार करताना चोरट्यांनी धारदार शस्त्रानं हल्ला केला। या हल्ल्यात गंभीर दुखापत होऊन या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला। सिंधुदुर्ग येथील बापर्डे या बौद्धवाडीमध्ये एकाने किरकोळ कारणावरून आई आणि भावाची हत्या केली। या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतला असून अधिक चौकशी सुरू आहे। नंदुरबारमधील शेवाळी नेत्रंग मार्गावर कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला। या अपघातात पोलीस निरीक्षक राजेंद्र भावसार यांच्यासह 3 पोलीस कर्मचारी जखमी झाले। खड्ड्यांमुळे या रस्त्याची चाळण झाली असून स्थानिकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला। गुलाबराव पाटलांनी जळगावमधील एका विवाह सोहळ्याला हजेरी लावली। यावेळी वधूचं आडनाव पवार असल्याचं लक्षात येताच पवारांना घाबरून असल्याचं ते म्हणाले। यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पेकला। राज्यात तापमान वाढ झाली आहे। माणसांप्रमाणे प्राण्यांनाही उन्हाची झळ बसते। अशात कात्रज उद्यानातील जानकी आणि मीरा या हत्तीणींनी पाण्यात डुंबण्याचा आनंद लुटला। जम्मू काश्मीरमध्ये पोलिसांनी दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे। लष्कर-ए-तय्यबाशी संबंधित दहशतवाद्याला बारामुल्ला परिसरातून अटक करण्यात आली। या कारवाईत AK-47 आणि कारतूस जप्त करण्यात आली आहेत। बिहारच्या पाटणा इथं भाजप आणि आरजेडीच्या आमदारांमध्ये हाणामारी झाली। लालू प्रसाद यादव यांना जामीन मिळाल्यानंतर आरजेडीचे कार्यकर्ते जल्लोष करत होते। यावेळी आरजेडीच्या आमदारांनी भाजप आमदारांना लाडू भरवण्याचा प्रयत्न केल्यानं दोन्ही पक्षांमध्ये हाणामारी झाली। अयोध्येमध्ये रामजन्म महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे। या महोत्सवात धार्मिक सभा आणि क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात येणार आहे। श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टनं अधिकृत पोस्टर देखील जारी केलंय। 21 मार्च ते 30 मार्च दरम्यान ही श्री रामजन्म महोत्सव साजरा करण्यात येणार आहे। गुजरातच्या बनासकांठा इथल्या लहान मुलांच्या रुग्णालयातील NICU युनिटमध्ये आग लागली। यावेळी वॉर्डात दाखल झालेल्या 3 मुलांपैकी एका मुलाचा मृत्यू झाला आहे तर इतर 2 मुलांवर उपचार सुरू आहेत। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवला जातोय। ब्राझीलमधील मनोस शहरामध्ये मुसळधार पाऊस आणि दरड कोसळण्याच्या घटनांमुळे हाहाकार उडालाय। आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झालेत।
रशियाच्या ताब्यात असलेल्या व्होल्नोवाक या शहरात गोळीबाराची घटना घडली आहे। या गोळीबारामध्ये अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे। निवासी भागाचंही मोठं नुकसान झालंय। या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।